खूप सुंदर मुलगी फक्त 30 वर्षामध्ये विधवा झाली. तिला 2 मुलं असतात. पती गेल्यामुळे संपूर्ण जबाबदारी तिच्यावरती येते. ती घरोघरी जाती. लोकांच्या घरामधील भांडी घासणं, कपडे धुणं, लादी पोछा करणं हे काम करू लागते. एका सकाळी भाजी विक्रेता तिच्या दारावरती येतो. तेव्हा ती महिला बाहेर जाते आणि भाजीवाल्याला 50 रुपये देते. भाजीवाला विचारतो, काय हवंय मॅडम? ती म्हणते, काहीच नाही. काल जेव्हा मी तुमच्याकडून भाजी घेतली तेव्हा एक्स्ट्रा भाजी माझ्याकडे आली, त्याचेच हे 50 रुपये. भाजी विकणारा व्यक्ती म्हणतो, असं तर कोणी पैसे देत नाही, पण तुम्ही स्वतःहून पैसे देता ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस ती विधवा महिला म्हणते, माझे पती खूप चांगले होते. ते नेहमी आम्हाला शिकवण द्यायचे, कोणाचाही 1 रुपया ठेवायचा नाही. जर असं केलं तर आपल्या मुलांवरती मोठं संकट येतं. त्यावेळेस भाजीवाला विचार करू लागतो, मी ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा मी समोरच्या व्यक्तीला 500 रुपये कमी दिले होते. तो भाजीवाला समोरच्या व्यक्तीला 500 रुपये देतो आणि बोलतो, मागच्या महिन्यामध्ये मी 500 रुपये कमी दिले होते. समोरचा व्यक्ती उत्तर देतो, तो आत्ता पैसे का देतोय? आपण याचा हिशोब महिन्याच्या शेवटला करू. त्यावेळेस भाजीवाला म्हणतो, नको, आपण जर कोणाचे पैसे ठेवले तर आपल्या मुलावरती मोठं संकट येईल. आता इथे मुलांची गोष्ट आली. समोरचा व्यक्ती देखील विचार करू लागतो. त्या व्यक्तीने जेव्हा भाजी मार्केटमध्ये दुकान उघडलं होतं तेव्हा त्याच्याबरोबर एक पार्टनर होता. त्याने त्याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते, पण काही कारणामुळे त्याचं निधन होतं. त्यामुळे तो व्यक्ती विचार करतो, आपण जर हे 5 लाख रुपये बुडवले तर आपल्या मुलांवरती मोठं संकट येईल. तो दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या घरी जातो आणि समोर जी महिला असते तिच्या पाया पडतो आणि म्हणतो, तुमच्या मिस्टरांनी माझ्याबरोबर बिझनेस चालू केला होता, मला 5 लाख रुपये दिले होते, पण सध्या ते नाहीत. मला वाटलं आता हे 5 लाख रुपये देण्याची गरज पडणार नाही आणि या हिशोबाबद्दल कोणालाही माहिती नव्हतं. पण काल माझ्या स्वप्नामध्ये देवी आली आणि तिने सांगितले, कोणाचंही उधार ठेवू नको, हे तुमचे 5 लाख रुपये घ्या. तुम्हाला माहिती ती महिला कोण होती? ती तीच महिला आहे जी मुलांसाठी घरोघरी जाऊन काम करत होती. आता या स्टोरीवरून आपल्याला काही समजलं का? आपण कोणाचाही 1 रुपया उधार ठेवू नका. जर असं केलं आपल्यावरती मोठं संकट येईल. या उलट तुम्ही ज्यांच्याकडून पैसे घेतलेत त्यांना रिटर्न द्या, त्यावेळेस देव देखील तुम्हाला भरभरून देतो.